ज्या इमारतीचं आपण उद्घाटन केलं दादा, तो तिसरा टप्पा कॉलेजचा, त्या तिसऱ्या टप्प्याचं 12,000 स्क्वेअर फुटाचं काम झालं. एकंदर सगळी 49,000 चौरस फूट बिल्डिंग आहे. आणि या टप्प्यामध्ये या तिसऱ्या टप्प्याला जवळजवळ 1,70,00,000 रुपयाचा निधी वापरला गेलेला आहे. हे सगळं आम्ही करत असताना आमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांपुढे आणि माझ्या स्वतःपुढे बारामतीचा आदर्श मी सातत्याने ठेवला आहे. आप्पासाहेब पवार ज्या वेळेला बारामतीत कृषी विज्ञान केंद्र सुरू होण्यापूर्वीपासून सुद्धा नारायणगावला ट्रिप घेऊन यायचे तेथील शेतकऱ्यांचे, आणि आमच्या नारायणगाव परिसरातील शेतकरीसुद्धा बारामतीला व्हिजिटला जायचे. त्यावेळेला आप्पासाहेबांचं सतत सांगणं होतं की नवीन संकल्पना आपण आणली पाहिजे आणि नवीन कल्पना आणि नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवलं पाहिजे. ही आप्पासाहेब पवारांची भूमिका होती. आणि 1993 साली ज्यावेळेला कृषी विज्ञान केंद्र बारामतीला मंजूर झालं आणि त्याच्या कार्यक्रमाकरता आप्पासाहेबांनी बोलवलं, त्यावेळी मला जाण्याचा योग आला. त्यावेळी आप्पासाहेब म्हणाले की तुम्ही काम चांगलं करा, चांगलं काम केलं की निश्चितपणे तुम्हाला यश येईल. आणि या चांगल्या कामाचा कित्ता गिरवत असताना आदरणीय पवारसाहेबांना 2008 पासून आम्ही त्यांच्याशी जे संपर्कात या कृषी विज्ञान केंद्राच्या बाबतीत राहिलो. साहेबांनी मला सांगितलं की कॅबिनेट निर्णय झाल्याशिवाय ॲडिशनल KVK देता येणार नाही. आणि 2010 साली मध्यरात्रीच्या वेळेला दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी फोन करून आनंदाची बातमी सांगितली. आणि दिलीप पाटलांनी मला इमिजिएट लगेच फोन करून सांगितलं की कृषी विज्ञान केंद्र ग्रामोन्नती मंडळाला मंजूर झालं आहे. आणि खऱ्या अर्थाने आमच्या कामाला एक चांगली पावती आदरणीय पवारसाहेबांनी दिली. आणि आज आपण आमच्या सदैव पाठीशी राहता. ज्या ज्या वेळेला आम्हाला अडचण आली आहे त्यावेळेला आपण आमच्या पाठीशी राहिलात. आणि दादा, आज ज्या पुलावरून आपण क्रॉस करून आलो त्या कॅनॉलच्या पलीकडं आपली 80 एकराची जमीन होती. आणि दादा ज्या वेळेला जलसंपदाचे मंत्री होते त्यावेळेला दादांनी आणि वल्लभशेठ बेनके ज्या वेळेला कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष होते त्या दादांनी आणि त्यांनी मिळून आपल्याला पूल दिला. त्याचा फायदा असा झाला की ABMची मुलं, कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी सर्वांनाही जाण्याचा एक सोयीस्कर मार्ग हा पूल त्यावेळेला दादांनी दिला. त्यावेळेला दादा त्यापासून घरी डेव्हलपमेंटला वेगाने प्रगती सुरू झाली. नाहीतर नॅशनल हायवेपासून ओढून आम्ही येत होतो. आम्ही ज्या ज्या कल्पना मांडल्या, आमचं सिनियर कॉलेजच्या वेळेला दिलीप पाटील साहेब उच्च शिक्षण मंत्री होते. रात्री 11 वाजता फाईलवर सही केली. मला म्हणाले आता तुम्हाला 17 लाखाचं अनुदान जे राहिले ते DPTCतून तुम्हाला दादांकडनं मंजूर करून मिळेल. इतके तत्परता मग दिलीप पाटील असो, छगन भुजबळ साहेब असो, पवार साहेब असो, अजितदादा असो, ही सतत आमच्या संस्थेच्या पाठीशी राहिली. आणि एक चांगल्या अर्थाने या संस्थेच्या वाढीला एक चांगली गती आली. आणि म्हणून या संकुलामध्ये दादा 12,000 विद्यार्थी शिकत आहेत. नारायणगावातली टाउनशिप जी आहे ते चांगलं शिक्षणाचं या ठिकाणी केंद्र आहे. म्हणून या ठिकाणी नारायणगावमध्ये टाउनशिप वाढते. आजूबाजूच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारच्या शाळासुद्धा या ठिकाणी सुरू झाल्यात. इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं शिक्षणाचं केंद्र नारायणगाव आणि जुन्नर तालुका झाला आहे, हे मला अभिमानाने आपल्याला सांगावंसं वाटतं. या प्रशिक्षण केंद्रावरती आणि KVKच्या माध्यमातून दरवर्षीपर्यंत जवळजवळ 150 ते 200 प्रशिक्षणाचे या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं जातं. त्यामध्ये 3 हॉलमध्ये आम्ही त्याचा वापर करतो. त्यामुळं जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देता येतं आहे. आणि या KVKच्या माध्यमातून गेल्या वर्षी 7,000 सॉईल सॅम्पल्स साहेब केले. आणि आत्तापर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये KVKने जवळजवळ 25,000 सॉईल सॅम्पल्स माती परीक्षण केलेलं आहे. आणि त्याचा अहवाल शेतकऱ्यांना दिला आहे, रिपोर्ट दिला आहे. आणि शेतकरी त्या माध्यमातून आपल्या खर्चामध्ये बचत करून शेतीमध्ये कमीत कमी खतं घालून चांगलं उत्पादन घेत आहेत. आमचा तालुका हा निर्यातभिमुख तालुका आहे. भाजीपाला मोठ्या प्रमाणात होतो, विशेषतः टोमॅटो होतात, कांदे होतात. त्याचप्रमाणे द्राक्षाचंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं.
जवळजवळ आमच्या तालुक्यातील उत्पादनं असलेल्या द्राक्षातले 80% द्राक्ष ही परदेशी निर्यात होतात आणि त्याकरता म्हणून आम्ही KVKच्या माध्यमातून द्राक्ष बागायतदार संघाच्या सहकार्याने या ठिकाणी विविध उपक्रम शेतकऱ्यांच्या शेतावरती प्रात्यक्षिकाचे राबवले जातात। प्रत्येक पिकामध्ये ज्या ज्या गोष्टीची अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याकरता आमच्या KVKचे सर्व शास्त्रज्ञ त्या ठिकाणी मदतीला जात आहेत। मी आपल्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष विश्वास देवकाते साहेब, विवेक वळसे पाटील असतील आणि आपण असाल, आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की मोबाईल व्हॅन आम्हाला आत्ता नुकतीच दिली। त्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून निश्चितपणे शेतकऱ्यांना डायरेक्ट शेतात जाऊन सल्ला देता येईल, त्या दृष्टीने आम्हाला चांगलंच एक काम करण्याची संधी मिळाली। त्याचबरोबर दादा, मी आपलं आणि दिलीप वळसे पाटील साहेबांचं विशेष धन्यवाद देईन की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसुद्धा यावेळेला या प्रदर्शनाकरता KVKच्या मागे भक्कमपणे उभी राहिली। त्याबद्दल मी बँकेचे चेअरमन थोरात साहेब असतील, या जुन्नर तालुक्याचे संचालक संजय शेठ काळे असतील आणि दादा आपले आणि दिलीप पाटलांचे मी त्यांना धन्यवाद देतो की आपण असंच एकमेकाचे सहकार्य आम्हाला जर सातत्याने आपलं मिळत राहिलं आणि आर्थिक बळ जर आम्हाला मिळालं तर निश्चितपणे आम्ही चांगल्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवू आणि एक चांगले उन्नत शेती, उत्कर्ष शेती की जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता, त्यांचे मालाला बाजारभाव देण्याकरता, विशेषतः व्हॅल्यू ॲडिशनचं काम करण्याकरता, त्याचप्रमाणे या ठिकाणी दूरवरच्या मार्केटमध्ये जाण्याकरता ज्या ज्या काही गोष्टी शक्य आहेत त्या आम्ही निश्चितपणे करू। या ठिकाणी पशुसंवर्धनापासून पोल्ट्री युनिट आहे, गाईंचं युनिट आहे, मत्स्यशेती आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचं खाद्य करण्याची पण आम्ही इथं फीड मिल पण आम्ही स्वतःची केलेली आहे। त्या फीड मिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डेमॉन्स्ट्रेशन देतो, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये हायड्रोपोनिक्स कसं करावं त्याचंही मार्गदर्शन करतो, मुरघासाचं मार्गदर्शन करतो आणि याप्रमाणे केले। कात्रज दूध संघाने सुद्धा आम्हाला मदतीचा हात दिला। NDDBच्या माध्यमातून कात्रज दूध संघाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना फीड आणि जनावरांचं वजन याचा रेशिओच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिकल व्हायबल होण्याकरता म्हणून जनावरांना खाद्य किती द्यावं अशा पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून केलं आहे। अशा पद्धतीने आपण सर्वजण आम्हाला मदत करतायत। या मदतीचा निश्चितपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि दादा, आम्ही छगन भुजबळ साहेब, आम्ही आपल्याला आश्वासन देतो दिलीप पाटील की जे काय आपण आम्हाला मदतीचा हात द्याल तो अगदी अतिशय निष्ठेने चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यापर्यंत नेऊ आणि शेतकऱ्यांपर्यंत एक चांगला मेसेज या विज्ञानाचा, या त्याचे उन्नत शेती करण्याचा एक मानस आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। आणि आपण आज या ठिकाणी आलात, आम्हाला अतिशय आनंद झाला। त्या इमारतीचं उद्घाटन आपल्या हस्ते झालं, मीडिया सेंटरचं झालं, इतिहास संशोधन केंद्राचं झालं आणि आपण आमच्या पाठीवर शबासकीची थाप दिली, त्याबद्दल आपल्या तिघांचाही मी मनपूर्वक संस्थेच्या माझ्या सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आमचे प्रकाश मामा असतील, पारगावकर असतील, माझे सर्व संचालक मंडळीच्या वतीने, सर्व शास्त्रज्ञांच्या वतीने, प्राध्यापकांच्या वतीने मी धन्यवाद देतो आणि असंच आपण निरनिराळे उपक्रम करण्याची शक्ती आणि ताकद आम्हाला द्यावी एवढीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।